हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा आदर्श उपक्रम मावळ भाजपचे नेते आणि विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय रवींद्र भेगडे यांनी राबवला आहे. पाटण येथील दरड दुर्घटनेतील बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून एकूण 1 लाखांची आर्थिक मदत जाहीर करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही 1 लाखांचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वाढदिवस साजरा करण्याऐवजी संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याच्या या निर्णयाचं विविध स्तरांमधून स्वागत होत आहे. पाटण येथील दरड दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना या कठीण प्रसंगी आधार मिळावा या उद्देशाने प्रत्येकी 5,000 प्रमाणे एकूण 1 लाखांची मदत मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून वितरित करण्यात आली. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीचा हात देणं हीच खरी समाजसेवा असल्याची भूमिका रवींद्र भेगडे यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेल्या 1 लाखांच्या धनादेशाद्वारे राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांप्रतीही त्यांनी संवेदनशीलता व्यक्त केली. मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत. सामुदायिक विवाह सोहळे, इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान, मोफत गॅस वाटप, आधार नोंदणी शिबिरं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी मोहीम, अयोध्या दर्शन यात्रा, रामायण कथा, मतदार नोंदणी अभियान तसेच विविध जनजागृती कार्यक्रमांमुळे मावळ प्रबोधिनीने समाजकार्यात वेगळी ओळख निर्माण केली. वारकरी परंपरेचे संस्कार लाभलेल्या रवींद्र भेगडे यांनी स्वर्गीय आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजसेवा आणि अध्यात्म यांची सांगड कायम राखली. ते दरवर्षी सहकुटुंब आषाढी वारीत सहभागी होऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात. यंदा त्यांच्या वाढदिवसाचा दिवस आणि आषाढी वारीचा योग एकाच दिवशी आल्याने ते सहकुटुंब पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा स्वीकारता येणार नसल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र, हितचिंतक आणि नातेवाईकांची दिलगिरी व्यक्त केली. पांडुरंगाच्या चरणी मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी समाधानी आणि समृद्ध व्हावा अशी प्रार्थना करणार असल्याचंही रवींद्र भेगडे यांनी सांगितलं. वाढदिवसाचा खर्च टाळून तो गरजूंना मदतीसाठी अर्पण करण्याच्या त्यांच्या या उपक्रमामुळे सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी संदेश समाजात पोहोचला आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.